अवघ्या 9व्या वर्षी माझं ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झालं. त्यावेळी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं ना आपले घर बरं असं होतं. स्त्रिया फक्त चूल आणि मूल यात पुरत्या समजल्या जायच्या. स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता. सुदैवानं माझ्या पतीच्या मनात अभ्यासाचं ध्यास होतं. ते एका दिवशी अभ्यासाचं शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले होते. तेव्हा फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट. The catch if woman educated, whole house will educated. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते आले माझ्याकडे पाठीपेशी घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि तेव्हापासून झाला माझा अभ्यास सुरू. बे कबे बे दुचार खाना मात्रा विरांटी आकार उकार सारं मी वाचायला लिहायला शिकले. बघता बघता कविताही रचू लागले. अशातच 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली. पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली. शेळीसारखे जगले तर काम तमाम होईल. शेळीसारखे जगले तर काम तमाम होईल. आणि वाघासारखे जगले तर नाम होईल. आणि वाघासारखे जगले तर नाम होईल. मुली शिक्षण घ्यायला लागल्या तर धर्म उडाला, धर्म उडाला अशी कोल्हेकुई सुरू झाली. शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकायचे, दगड फेकायचे, तरी मी सहन केले. ओहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिला सती जायचं. नवरा मेला तर तिचा काही दोष. यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली आणि सती प्रथा बंद केली. अशाच विधवा महिला काशीबाई यांचा मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव ठेवला यशवंत. पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. यशवंत आणि आम्ही रुग्णाची सेवा केली आणि त्याच रुग्णाची सेवा करता करता बरं पत्कावलं. तरी म्हणणार तुझे स्वागतच आहे रे. मी सावित्रीबाई झाले. सावित्रीबाईची मी सावित्रीबाई झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपणा अशा चुकीच्या रूढी परंपरांचा विरोध केला. म्हणूनच आनंद होता तो आयाबाईंच्या शिक्षणाचा. म्हणूनच म्हणते, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो आणि एक मुलगी शिकली तर पूर्ण घराण्याला शहाणी बनवते. मुलगी शिकली, प्रगती झाली. धन्यवाद.